नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या पदासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागेल, म्हणजेच एस-आयचा जो डिप्लोमा आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो 1 वर्षाचा डिप्लोमा आहे, याच्या प्लसमध्ये कोणतं क्वालिफिकेशन लागेल, जेणेकरून तुम्ही ह्याचे काही तुम्हाला विभाग दिसत आहे. आरोग्य विभागामध्ये येणारी भरती आहे, नगर परिषदमध्ये येणारी भरती आहे, महानगरपालिकेमध्ये येणारी आहे, आर-आर-बी म्हणजे रेल्वेमध्ये येणारी भरती आहे, ठीक आहे, कटक मंडळमध्ये येणारी भरती आहे. तर बघा, ह्या सर्व येणाऱ्या भरत्यांमध्ये प्रत्येक विभाग जो आहे तो थोडं वेगवेगळं क्वालिफिकेशन मागतं. म्हणजेच आरोग्य विभागामध्ये काय मागतं, सॅनिटरी इन्स्पेक्टर प्लस तुम्हाला BSc मागतं, पण MPWला ते 12वी सायन्स मागतात. ठीक आहे. तर पूर्ण जे काही विभाग आहे, तर या विभागांमध्ये येणाऱ्या भरतीचं संपूर्ण क्वालिफिकेशन काय काय मागितलं जातं, या संबंधीची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. याच्या 2024-2023मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भरती आली. भरपूर विद्यार्थ्यांनी भरपूर वर्षांपासून डिप्लोमे केले होते, परंतु जागा येत नव्हत्या आणि ते जे काही डिप्लोमे आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो काही डिप्लोमा आहे, तो वाया गेला असं वाटत होतं भरपूर विद्यार्थ्यांना. तर 2023 आणि 24मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भरती आली आणि भरपूर मुलं नोकरीवर रुजू झाले. ठीक आहे. आता पुढेसुद्धा येण्याची खूप चान्सेस आहे. जे काही आरोग्य विभाग आहे, आरोग्य सेवकच्या पदासाठी आणि नगर परिषदेच्या जे काही भरत्या आहेत, त्या लवकरात लवकर येणार आहे. परंतु आपलं क्वालिफिकेशन कसलं असणं गरजेचं आहे, हे अत्यंत महत्त्वाची माहिती असते. ठीक आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व माहिती करून घेऊ. तर बघा, MPW आरोग्य सेवक, MPW म्हणजेच आरोग्य सेवक हे पद होत असतं. आता पहिले जे होतं, आरोग्य सेवकला 10वी मागत होते, फक्त 10वी बेसवर यांच्या भरत्या होत होत्या. मग 10वी बेसवर घेतल्यावर या MPW पदासाठी त्यांना नोकरीवर रुजू केल्यानंतर ट्रेनिंग दिलं जात होतं. मग ट्रेनिंग दिल्या जाऊन त्यांना पेमेंट पण द्यावा लागत होता आणि ट्रेनिंग पण दिलं जात होतं. त्यामुळे काय केलं, आरोग्य विभागाने GR काढून 2021ला GR काढला आणि MPW पदासाठी आता SI सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स लागेल असं फायनल केलं. ठीक आहे. म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर प्लस 12वी सायन्स. ठीक आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि 12वी सायन्समध्ये असणं गरजेचं आहे. भरपूर विद्यार्थ्यांचं असं झालं आहे की सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा आहे, पण त्यांचा आर्ट्स आणि कॉमर्समध्ये 12वी झालेलं आहे. ते लोकं इथे फसले आणि 2024ला जी काही भरती आली, त्यांना ही एक्झाम देता आली नाही. भरपूर पस्तावा त्यांना आला. ठीक आहे. तर ज्यांच्याकडे आता वय आहे, त्यांनी आता जरी त्यांची आर्ट्स या कॉमर्समध्ये 12वी झालेलं असेल, ते आत्तासुद्धा आयसोलेटेडचा फॉर्म भरून तुम्ही 12वी सायन्स करू शकता. जिथेही तुमच्या भागामध्ये कॉलेजेस असेल, विचारपूस करा आणि तुम्ही 12वी सायन्स करू शकता, जर तुमच्याकडे SIचा डिप्लोमा आहे आणि तुमचं वय योग्य आहे तर. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेकंड नंबरचा आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर नगर परिषद. आता सॅनिटरी इन्स्पेक्टर नगर परिषदला सुद्धा जागा आल्या होत्या, जागा कमी होत्या, परंतु आता त्याची मागणी जी झाली, त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांनी मागणी केली. त्यामुळे आता पुढे जे काही जागा आहे ते येणार आहेत. भरपूर नगर परिषदामध्ये जागा खाली आहे, रिक्त आहे पदं. त्या अनुषंगाने जागा येणार आहे. जवळपास लवकरात लवकर त्या जागा येतील. तर या नगर परिषदमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी काय क्वालिफिकेशन होतं ते जाणून घ्या. तर तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमध्ये, म्हणजेच तुमचं आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या किंवा तुमचं BSc असू द्या, सायन्समध्ये ग्रॅज्युएशन असू द्या किंवा इंजिनिअरिंग असू द्या, कुठल्याही शाखेमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन आणि प्लस तुमचा SIचा डिप्लोमा. SIचा 1 वर्षाचा तुमचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजेच नगर परिषदमध्ये जे आहे ते एनी ग्रॅज्युएट त्यांनी मागितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर महानगरपालिका. आता महानगरपालिकेचं सांगायचं झालं तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात जागा आल्या. पनवेल महानगरपालिका 2024मध्ये पनवेल महानगरपालिका, त्याच्यानंतर संभाजीनगर महानगरपालिका, त्यानंतर तुमचं पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, त्यानंतर तुमचं नाशिक महानगरपालिका आणि आणखी 2-3 महानगरपालिकात आल्या. ठीक आहे. सोलापूर महानगरपालिकेला सुद्धा आल्या. तर या सर्व महानगरपालिकेत ज्या काही क्वालिफिकेशन मागितलं होतं ते काय होतं, तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा 1 वर्षाचा प्लस तुम्हाला एनी ग्रॅज्युएट मागितलं होतं. एनी ग्रॅज्युएट. ओके. हे क्वालिफिकेशन मागितलं गेलं होतं. त्यानंतर बघा, 4थ्या नंबरचं जे आहे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर. हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर हे पद रेल्वेमध्ये असतं. चांगलं पद आहे, सॅलरी भरपूर असते आणि छान पद असतं. ठीक आहे. आता हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर या पदासाठी जवळपास 2-2.5 या 3 वर्षानंतर जागा येत असतात. आता जागा आल्या होत्या, आता परीक्षा जवळपास
होणार आहे की झाली असं सुरू आहे. ठीक आहे. तर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर या पदासाठी रेल्वेमध्ये जागा येतात. मोठं पद आहे, चांगलं पद आहे आणि याची सॅलरी खूप छान असते. पण याच्यासाठी क्वालिफिकेशन काय मागितलं जातं? सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा, SIचा डिप्लोमा प्लस सायन्समध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, म्हणजे BSc. आता BSc पण तुम्हाला मागितलं जातं, ग्रॅज्युएशन BSc मागितलं जातं, पण तुमचं केमिस्ट्री हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. BSc सोबत तुमचा जो पण तुम्ही ग्रुप असतो तुमचा, BSc जेव्हा करता तुम्ही, तेव्हा तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्ट घ्यायचा. 3 सब्जेक्ट घ्यावे लागत असतात. त्याच्यात तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्ट घ्यावं लागेल आणि तरच तुमचं BSc तिथे क्वालिफाय होईल. ठीक आहे. म्हणून सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा झाल्यानंतर BSc घेत असताना तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट घेणं जरुरी आहे. ठीक आहे. तर तिथे आपण हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टरसाठी फॉर्म भरू शकतो आणि चांगलं पद आहे, सॅलरी सुद्धा खूप छान आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचं पद आहे हेल्थ इन्स्पेक्टर, आरोग्य विभाग. बघा, हेल्थ इन्स्पेक्टर हे पद आहे आणि हेल्थ इन्स्पेक्टरच्या अंडरमध्ये MPW म्हणजे ते आरोग्यसेवक असतात तिथे. ठीक आहे. तर हेल्थ इन्स्पेक्टर आधी त्यांना हेल्थ असिस्टंट म्हणायचे, परंतु आता आरोग्य विभागामध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये हेल्थ इन्स्पेक्टर म्हणतात. त्यांना आरोग्य सहाय्यक म्हणायचे. ठीक आहे. तर आरोग्य सहाय्यक किंवा आरोग्य निरीक्षक या पदासाठी जे काही आता जागा आल्या होत्या 2024मध्ये, त्यामध्ये तुम्हाला SIचा डिप्लोमा मागितला होता आणि इथे तुम्हाला BSc मागितलं होतं. ठीक आहे. BSc कंपल्सरी मागितलं गेलं होतं. ओके. त्यानंतर आहे हेल्थ इन्स्पेक्टर कटक मंडळ, म्हणजेच कॅन्टोन्मेंट बोर्ड, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही पदं असतात ते. आता ह्या कटक मंडळमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. इथे कुठे कटक मंडळवर डिपेंडिंग असते. काही कटक मंडळ SIचा डिप्लोमा मागतात प्लस 12th सायन्स मागतात किंवा फक्त 12वी मागतात. काही कटक मंडळ आता BScची ॲड टाकली होती काही कटक मंडळनी, त्या ॲड कॅन्सल झालं आहे सध्या. BSc मागतात काही कटक मंडळ. ठीक आहे. काही फक्त 12वीच मागतात आणि SIचा डिप्लोमा मागतात. ठीक आहे. तर यांचं काही जागेवर नसतं. काही कधी ग्रॅज्युएशनसुद्धा मागतात, पण यांचं काही जागेवर नसतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, हेल्थ सुपरवायझर. आता हेल्थ सुपरवायझर जे पद आहे, हेल्थ सुपरवायझर हे पद स्टेट गव्हर्नमेंटचं आरोग्य विभागाचं पद आहे. याच्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला SIचा डिप्लोमा प्लस तुमचं BSc मागितलं जातं. ठीक आहे. BSc तुमचं प्लेन BSc वगैरे मागितलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हेल्थ सुपरवायझरचं पद मिळत असतं. हेल्थ सुपरवायझरचं पदसुद्धा मोठ्या लेवलचं पद आहे. हे जे पद आहे हे हेल्थ इन्स्पेक्टरच्या वरचं पद आहे. आरोग्य विभागामध्ये हेल्थ इन्स्पेक्टरचं पदापेक्षा वरचं पद आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा चांगलं पद आहे. सॅलरीसुद्धा खूप छान असते याच्यामध्ये. तर बघा, SIच्या डिप्लोम्याने तुम्हाला SIचा डिप्लोमा केला आणि व्यवस्थित जर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन राहिलं तर एवढे पदं तुम्हाला मिळू शकता. एवढ्या पदामध्ये तुम्ही कुठल्याही पदासाठी फॉर्म भरू शकता आणि आपली नोकरी मिळवू शकता. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, सर अभ्यास कसा करावा, की अभ्यासासाठी काही नोट्स वगैरे. तर आपलं शिक्षा मंत्रा स्पेशल चॅनलसुद्धा आहे आणि आपलं ॲप आहे. प्ले स्टोअरवर जायचं, शिक्षा मंत्रा ॲप टाकायचं. शिक्षा मंत्रा ॲप तुम्हाला मिळून जाईल आणि शिक्षा मंत्रा ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सर्व नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून भरपूर टॉपिक कवर केलेले आहे आणि जे काही सिलॅबस आहे, आता MPWचा सिलॅबस, ह्याच्यावरसुद्धा मी लवकर तुम्हाला सर्व व्हिडिओज देईल. त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर, नगर परिषदचा मी सिलॅबस आधारित व्हिडिओ बनवून दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. सॅनिटरी इन्स्पेक्टर महानगरपालिकेचा सुद्धा मी एक व्हिडिओ अवेलेबल करून देईल. सिलॅबस म्हणजे आधीच्या झालेले, आता 2023-24मध्ये जे काही पेपर झाले त्याचे सिलॅबसचे व्हिडिओज मी उपलब्ध करून देईल, जेणेकरून तुम्ही सिलॅबस आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि टॉपिक वाईज अभ्यास करायचा, रिव्हिजन करायची, नोट्स व्यवस्थित काढून ठेवायचे. माझ्याकडनं जे काही व्हिडिओज उपलब्ध आहेत त्याच्यातून नोट्स काढू शकता किंवा तुम्हाला जिथूनही उपलब्ध होते तिथून तुम्ही काढा आणि टॉपिक वाईज नोट्स काढा, रिव्हिजन करत राहा आणि पेपर द्या. खूप छान पद्धतीत तुम्हाला पोस्ट मिळू शकते आणि इतकं काही कठीण नाही आहे, सोपं आहे इथे पद मिळवणं. म्हणून जर व्यवस्थित अभ्यास केला आणि भरतीच्या आधी तुम्ही तयार राहिले तर लवकरात लवकर तुम्ही नोकरीवर लागू शकता. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. आणखी काही तुम्हाला डाऊट्स असेल तर कमेंट्समध्ये विचारा. त्याचबरोबर आपलं शिक्षा मंत्रा ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व दिलेलं आहे, जे तुम्हाला पेपर सेट आहे, मॉक टेस्ट आहे, जुने पेपर झालेले आहे, व्हिडिओ लेक्चर्स आहे, टॉपिक वाईज व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल करून दिले आहे. आणखी जसं मला वेळ मिळेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल करून देईल आणि तुमचं जे काही सिलॅबस आहे ते कवर करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करियर.